शेतकरी मित्रांनो, आता फेब्रुवारी महिना संपत आलाय आणि मार्च महिना उंबरठ्यावर आहे। हा काळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आता म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात तुम्ही जी पिके लावाल ती तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा उन्हाळा कडक असतो आणि बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले असतात तेव्हा भरघोस नफा मिळवून देणार आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खास पिकांची माहिती देणार आहे जी लावून तुम्ही उन्हाळ्यात चांगला पैसा कमवू शकता। यामध्ये कमी खर्चात येणारी पिके आणि जास्त नफा देणारी पिके अशा दोन्ही प्रकारच्या पिकांची माहिती आपण घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमचं गणित बदलू शकतो। तर सुरुवात करूया आपल्या अशा शेतकरी बांधवांपासून ज्यांना कमी खर्चात आणि कमी वेळेत हातात पैसा पाहिजे। जर तुमचं बजेट कमी असेल तर ही पिके तुमच्यासाठी बेस्ट आहेत। त्यातलं पहिलं पीक म्हणजे कोथिंबीर। मित्रांनो, कोथिंबीर हे एक क्विक रिटर्न देणारं पीक आहे। अवघ्या 35 ते 40 दिवसात हे पीक हातात येतं। उन्हाळ्यात कोथिंबीरीची आवक बाजारात कमी असते, त्यामुळे एप्रिल मे महिन्यात तुम्हाला 101% चांगला भाव मिळतो। एकदाच कापणी आणि पैसा खिशात। दुसरे पीक मेथी। भाजीपाल्यात मेथीला 12ही महिने मागणी असते, पण लक्ष द्या, मेथीला जास्त उष्णता मानवत नाही। त्यामुळे जर तुम्हाला मेथी लावायची असेल तर 25 फेब्रुवारीच्या आत पेरणी करा, म्हणजे 30 ते 35 दिवसात पीक निघेल आणि जळणार नाही। तिसरे पीक म्हणजे वाल आणि चवडी। मित्रांनो, जर तुमच्याकडे घरची माणसं कामाला असतील तर 5 ते 10 गुंठे वाल किंवा चवडी नक्की लावा। वाल 3.5 ते 4 महिन्यांचे पीक आहे, तर चवडी 80 ते 90 दिवसांचे। यांना उन्हाळ्यात दर खूप भारी मिळतात। चौथे पीक म्हणजे भेंडी आणि गवार। तर 10 मार्च पर्यंत तुम्ही भेंडीची लागवड करू शकता। भेंडी आणि गवार ही अशी पिके आहेत जी एकदा चालू झाली की पुढचे 1.5-2 महिने तुम्हाला एक दिवसाआड पैसा देत राहतात। फक्त पाणी आणि खताचे नियोजन जमले पाहिजे। मित्रांनो, आता वळूया अशा पिकांकडे ज्यासाठी थोडा खर्च करण्याची आणि रिस्क घेण्याची तुमची तयारी असेल तर नफा सुद्धा चांगला होऊ शकतो। ज्यांच्याकडे 1 एकर किंवा त्यापेक्षा जास्त रान आहे त्यांनी या पिकांचा विचार नक्की करावा। त्यातलं पहिलं पीक म्हणजे कारले। उन्हाळ्यात कारल्याला जबरदस्त मागणी असते। हे पीक साधारणतः 4 ते 5 महिने चालते, पण लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला मल्चिंग पेपर आणि मांडव तारखाटी करणे गरजेचे आहे। खर्च थोडा जास्त आहे, पण 55 ते 60 दिवसात जेव्हा कारले चालू होतील तेव्हा बाजारातला दर बघून तुमचा सगळा खर्च वसूल होईल। दुसरे पीक म्हणजे दोडका आणि गिलके। कारल्याप्रमाणेच दोडक्याला सुद्धा मल्चिंग आणि मांडव लागतो। उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून वाचवण्यासाठी मल्चिंग खूप महत्त्वाचे आहे। हे पीक सुद्धा तुम्हाला एप्रिल मे महिन्यामध्ये चांगली कमाई करून देऊ शकते। तिसरे महत्त्वाचे पीक म्हणजे खरबूज। मंडळी, उन्हाळा आणि खरबूज यांचं समीकरणच वेगळं आहे। जर तुम्ही 25 फेब्रुवारीच्या आत खरबूज लावले तर प्रति एकर 20 ते 25 टनापर्यंत उत्पादन निघू शकते। फक्त लागवड लवकर करा, कारण उशीर झाला तर उत्पादनावर परिणाम होतो। चौथे पीक म्हणजे मिरची। जर तुमच्याकडे शेड नेटची सोय असेल किंवा चांगली व्यवस्था असेल तर मिरची, ज्यामध्ये साधी किंवा शिमला मिरची तुम्ही लावू शकता। हे पीक तुम्हाला 55 ते 60 दिवसात उत्पादन द्यायला सुरुवात करते। तर शेतकरी मित्रांनो, हे होते उन्हाळ्यातील हुकमी 1K। थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला कमी वेळेत आणि कमी खर्चात पैसा हवा असेल तर कोथिंबीर, मेथी, भेंडी किंवा गवार लावा। आणि जर तुमची थोडी गुंतवणूक करण्याची तयारी असेल आणि पाणी भरपूर असेल तर कारले, खरबूज किंवा दोडका निवडा। तुमच्या जमिनीनुसार, पाण्याच्या सोयीनुसार आणि खिशाला परवडेल तसा निर्णय घ्या, पण नियोजन आत्ताच करा, तरच एप्रिल मे महिन्यामध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणतं पीक लावणार आहात किंवा आधी हे पीक घेतली असेल तर तुमचा अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर अशाच नवनवीन आणि फायदेशीर माहितीसाठी आपलं यूट्यूब चॅनल अमन मोहनावाले आत्ता सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।